हम सब लोग यहाँ पे सेफली रह रहे हैं। जापान में वो पॉसिबल नहीं है वैसे। माझ्या एका लास्ट व्हिडिओवरती जेव्हा जो मी मोदींचा व्हिडिओ केला होता की एक 8 वर्ष जपानमध्ये जी मुलगी राहते ती म्हणते की जपान हा फॉरेनरसाठी सेफ नाहीये, तर खरंच अशी गोष्ट आहे का? सध्या सोशल मीडियावरती न्यूज चॅनल असू दे, मीडिया असू दे, त्याचबरोबर सोशल इन्फ्लुएन्सर असू देत, प्रत्येक जण या मुलीला ट्रोल करतोय। तर तुम्ही तिचा व्हिडिओ किंवा तिची रिॲक्शन बघितली असेल तर जेव्हा पंतप्रधान मोदी आले होते, मला वाटते पूर्ण हॉलमध्ये जर कोणी इमोशनल झालं असेल तर ती मुलगी होती। अक्षरशः तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं। त्यामुळं सगळ्यात जो पहिला तुम्ही जर तिचा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर हे स्टेटमेंट सोडलं तर बाकी कोणतंही तिनं असं कोणतंही स्टेटमेंट केलं नाहीये की जे वेगळं वाटू शकतं किंवा जे चुकीचं वाटू शकतं। आता राहिल्या तिच्या स्टेटमेंटचा प्रश्न की रियालिटी ही आहे, जपान इज वन ऑफ द सेफेस्ट कंट्री इन द वर्ल्ड अकॉर्डिंग टू डेटा पांडा 2025 वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू। क्राईम आणि रेप पर्सेंटेज किती आहे हे मी तुम्हाला सांगतो। हा जो रेप आणि क्राईम रेट आहे तो पर 1 लाख पीपल आहे। युकेचा रेट आहे 109 पर 1 लाख पीपल। त्याच्यानंतर युएसएचा रेट आहे 27, जपानचा रेट आहे 1 to 2 आणि इंडियाचा रेट आहे 2.6। म्हणजे याच्यावर सुद्धा तुम्हाला कळालं असेल की ज्या काही डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जपानचा कमी रेट आहे, म्हणजेच जपान हा वन ऑफ द सेफेस्ट कंट्री आहे। त्याचबरोबर मी गुगलवर सुद्धा चेक केलं की टॉप सेफेस्ट कंट्रीज मध्ये कोणकोणत्या आहेत, तर त्याच्यामध्ये जपानचा रँक हा 12वा लागतो आणि भारताचा रँक हा 115वा लागतो अमंग 165 कंट्रीज। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ती खूप इमोशनल झाली होती, त्यामुळे ती चुकून काहीतरी तसं बोलली होती। त्यामुळे तिला ट्रोल करण्यापेक्षा किंवा तिच्यावरती मीम्स बनवण्यापेक्षा मला वाटते की आपण तिला सपोर्ट केला पाहिजे। कारण बऱ्याच वेळेला जेव्हा आपण खूप इमोशनल असतो किंवा खूप आनंदी असतो तेव्हा आपल्याला नक्की जे बोलायचं आहे ते न बोलता काहीतरी वेगळंच आपण बोलून जातो। चुका या माणसाकडूनच होतात। मला वाटते की कधीही कोणाकडे जर चूक झाली तर त्याला एवढं पण रॉंग वेनं ट्रोल करू नये की नंतर त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होईल। मग मला असं वाटतं की आपण तिच्या भावनांची कदर केली पाहिजे। बाकी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगा। उगीच नको त्या चुका व्हायरल करण्यापेक्षा मला वाटते की आपण तिला सपोर्ट केला पाहिजे आणि जगाला दाखवून देऊया की भारतीय एकमेकांना आधार देतात आणि तिच्या सपोर्टला आपण व्हायरल करूया। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये सपोर्ट लिहा। बघूया कोण कोण आज तिला सपोर्ट करते।